भैया लोकांच्या टॅक्सी संपाला शिव ठाकरेने चांगलंच उत्तर दिलेलं आहे. शिव ठाकरेने स्वतःची लक्झरियस गाडी टाटा हॅरियर रस्त्यावरती उतरवलेली आहे. ही टाटा हॅरियर गाडी मुंबईच्या रस्त्यावरती फिरणारे सर्वसामान्य मराठी लोकांची जी गैरसोय होतीये, त्या गैरसोयीला बघून शिव ठाकरे पुढे आलेला आहे. मराठी लोकांनी या गाडीला थांबवावं, या गाडीमध्ये बसावं, जिथं तुम्हाला जायचंय तिथं ही गाडी तुम्हाला सोडणार आहे, असं शिव ठाकरे म्हणलेलं आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये टॅक्सीचा संप सुरू आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य मराठी लोकांचे हाल होतात आहे. जी भाषेमुळं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामध्ये मित्रांनो, एक मराठी कलाकार समोर येतो आणि सर्वसामान्य मराठी लोकांची मदत करतो. त्यामुळे शिव ठाकरेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मित्रांनो, या गाडीची ओळख कशी आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ही गाडी टाटा हॅरियर गाडी आहे. त्या गाडीचा नंबर शिव ठाकरेंनी स्वतःच्या Instagram स्टोरीमध्ये शेअर केलेला आहे. नक्की जाऊन तुम्ही ते Instagram स्टोरी पहा आणि त्या स्टोरीमार्फत तुम्हाला समजेल मित्रांनो, की आणखीन त्या गाडीबाबत त्यांनी काय सांगितलेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, की त्या स्टोरीमध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे, की आतमध्ये एक भगवा फेटा घातलेला दादा बसलेला असेल. या दादाला तुम्हाला जाऊन सांगायचंय, की मला या लोकेशन्सवरती जायचंय. मला तिथे तुम्ही सोडावे. हा दादा तुम्हाला सोडणार आहे. मागं जय महाराष्ट्र या गाडीच्या लिहिलेलं आहे. या गाडीची ओळख ती आहे. या गाडीचा नंबर 1 आहे आणि ही गाडी पूर्ण मुंबई शहरात फिरणार आहे आणि ही गाडी तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे तुम्हाला सोडणार आहे. मित्रांनो, हा छोटासा एका हिरोने केलेला प्रयत्न आहे, एका कलाकाराने केलेला प्रयत्न आहे. आपल्या मराठी भाषेसाठी जी मायमाऊली मराठी आपल्या या मुंबई शहरामध्ये राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे. हिचा माज आपल्याला असला पाहिजे, हिचा अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि ह्याच्यासाठी सगळा प्रयत्न चालला आहे. याच्यासाठी सगळा अट्टाहास चालू आहे. मित्रांनो, प्रत्येक राज्यात तुम्ही दुसऱ्या गेले तर तुम्हाला तिथली भाषा येणं गरजेचंच आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बंगलोरमध्ये जाता, तिथले लोकं तुम्हाला डोकं वरती काढून देत नाहीत. एवढंच नव्हे, चेन्नईमध्ये लोकं ज्यावेळेस जातात, त्यावेळेस तिथले लोकं देखील डोकं वरती काढून देत नाही. एकतर ते लोकल भाषेमध्ये बोलतात, नाहीतर इंग्लिश भाषेमध्ये बोलतात. बोटावर मोजण्या एवढे लोकं जे आहेत, ते हिंदीमध्ये बोलतात. ना की मित्रांनो, पहिलं प्राधान्य त्यांनी त्यांच्या भाषेला दिलेलं आहे. मग आपलं देखील कर्तव्य आहे, की आपण देखील पहिलं प्राधान्य हे मराठी भाषेला दिलं पाहिजे. तुम्ही जर 10 वर्ष, 15 वर्ष महाराष्ट्रात राहत असाल, मुंबई शहरामध्ये राहत असाल, पुणे शहरामध्ये राहत असाल आणि तुम्हाला तिथली जी भाषा जर येत नसेल, तर तुमचा फायदा काय? काही-काही लोकं येतात, ते शिकतात आणि बोलतात सुद्धा. आमच्यासोबत पण चांगलं बोलतात. परंतु काही-काही जणं फक्त क्रूर वृत्ती बाळगण्यासाठी, एक विरोध म्हणून राहण्यासाठी जर अशा गोष्टी करत असेल, तर हे निंदनीय आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये अख्ख्या या मराठी इंडस्ट्रीचे जे कलाकार आता शांत बसलेले आहेत. परवा दिवशी 1 मे आहे, त्या दिवशी महाराष्ट्र दिना दिवशी येऊन सगळेजण पुढे येऊन बोलणार. परंतु आता कोण मदतीला धावत नाहीये मराठी लोकांच्या. करोडो रुपयांच्या प्रॉपर्ट्या ह्यांच्या पण आहेत, गाड्या पण ह्यांच्या आहेत, बंगले ह्यांचे आहेत. मित्रांनो, एखादी गाडी ह्यांनी जरी येणार सर्वसामान्य मराठी लोकांसाठी लावली तरी काही फरक पडणार नाही. परंतु हे सगळं डोक्यात येणार कुठे? ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये आहेत, ते बाहेर येणार नाही. शिव ठाकरेसारखा कलाकार जो कष्टाने वरती आलेला आहे, मराठीचा ज्याला अभिमान आहे, मराठी लोकांवरती ज्यांचा अभिमान आहे, तो कलाकार मराठी लोकांसाठी काहीतरी करतोय. यामुळे आपल्या मराठी लोकांना पण शिव ठाकरेवरती अभिमान आहे. मित्रांनो, शिव ठाकरे सारखा कलाकार जर कुठल्या स्पर्धेमध्ये जात असेल, तर त्याला पूर्णतः महाराष्ट्राचा सपोर्ट याच्यापुढे राहायला पाहिजे. आतापर्यंत जरी तुम्ही वोट करत नसाल, काय करत नसाल तर याच्यापुढे लक्षात ठेवा, तो कुठल्याही स्पर्धेमध्ये जाईल, कुठेही त्याचा पिक्चर चालू होईल. जर पिक्चरमध्ये आला, तर तो पिक्चर बघायचं कर्तव्य आपलं राहील. त्याला पूर्णतः सपोर्ट कसा करायचा हे आपल्या मराठी माणसाच्या हातामध्ये राहील आणि त्याला पूर्णतः सपोर्ट आम्ही करणार आहोत, हे लक्षात ठेवा. फक्त मराठी या त्या एका गाडीला त्याने मुंबईच्या रस्त्यावरती आणलं यासाठी नाही, त्याची विचारधारा, मराठीबद्दल त्याचं प्रेम या गोष्टीमुळं आपल्याला त्याला सपोर्ट करायचा आहे, त्याच्या पाठीमागे ठाम राहायचंय. मोठा कलाकार त्याला बनवायचा आहे, जेणेकरून पुढे जाऊन तो आपल्या मराठीला रिप्रेझेंट करेल, आपल्या मराठीला ताकद देईल. नाहीतरी मित्रांनो, आपण अशा लोकांना सपोर्ट करतो, अशा लोकांना मोठं करतो, जे काहीही नाही आपल्या महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रात खातात आणि गुणगान बाहेरच्याचं गातात. त्यामुळे मित्रांनो, आपला कलाकार मोठा झाला तर आपल्यालाच त्याचं कौतुक राहील. आपल्या ज्या मराठी भाषेवरती त्याचे उपकार आहेत आणि मराठी भाषाला तो मानतो, त्यामुळं आपण त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि या मराठीचा, या महाराष्ट्राचा अभिमान ज्या कलाकाराला असेल, त्या कलाकाराला आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणून शिव ठाकरेला आपल्याला सपोर्ट करायचा आहे प्रत्येक गोष्टीला आणि यातच मित्रांनो, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, टाटा हॅरियर गाडी आहे. या गाडीला थांबवा, आनंद घ्या, बसा, जावा.
तुम्हाला जिथं जायचंय तिथं जावा. या गाडीचा नंबर शिव ठाकरेंनी त्याच्या स्टोरीमध्ये शेअर केलेला आहे. नक्की तो शेअर केलेला नंबर यूज करा. आपल्या मराठी लोकांना सांगा, जे लोकं मराठी लोकं या टॅक्सी संपामुळं अक्षरशः त्रस्त आहेत. 2-4 काय, एक 100-200 लोकांना जरी मदत झाली त्यामार्फत, तरी शिव ठाकरेने जे कार्य केलेलं आहे, त्या कार्याला कुठेतरी एक मदत मिळेल, एक कार्याला कुठेतरी असं हे होईल, की त्यांनी जे कार्य केलेलं आहे, ते पूर्ण झालेलं आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या शिव ठाकरेच्या पावलावरती काय वाटतं? कमेंट करून सांगा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये एक अशीच माहिती घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.